इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 30 सप्टेंबर. भूकंपातला अकंप आणि अनुकंप. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. दिनांक 30 सप्टेंबर 1993. किल्लारीच्या पंचक्रोशीच्या कुशीतलं प्रत्येक गाव झोपेच्या कुशीत शांतपणे शिरलं होतं. झोपेच्या आड लपलेल्या सुगंध स्वप्नाच्या देखण्या जगाला हलकेच जाग आली होती. स्वप्नांच्या गुहेचं दार उघडलं गेलं होतं. स्वप्नांचा दूत स्वप्नांची पोतडी घेऊन आला होता. पोतडीतून एक सप्तरंगी स्वप्न बाहेर काढत होता. ह्या स्वप्नांना कुणाची नजर लागू नये म्हणून वत्सल अंगाईतून पाझरलेल्या झोपेच्या वस्त्रांनं स्वप्नांना लपेटून घेतलं होतं. झोपलेल्या सतारीची तार स्वप्नाचं गाढ संगीत छेडत होती. घरांच्या बंद खिडक्यांनी स्वप्नांच्या दुनियेचं दार आतून लावून घेतलं होतं. खिडक्यांच्या स्वप्नात उद्याचा प्रकाश डोकावत होता. दारांच्या स्वप्नात उद्याच्या जगाशी झडत असलेला संवाद रंगात आलेला होता. जमिनीच्या स्वप्नात आईला घट्ट बिलगलेली लेकरं होती. छपरांच्या स्वप्नाला चांदणं लगडून आलेलं होतं. पण अचानक त्या उबदार घरांची थडगी झाली. भूकंपानं घरातली माणसं घरातच गाडली. मरणाऱ्यांना मरणाचा स्पर्शही जाणवला नाही. मरणच उद्ध्वस्त झालं. मृत्यूचे दूतही भयकंपित झाले. उद्ध्वस्त मरणाला आणखी उद्ध्वस्त करत पावसाच्या मुसळधारा तलवारींच्या धारांसारख्या कोसळू लागल्या. फाटलेल्या धरणीवरचं आभाळही फाटलं. या फाटण्यातून जे वाचले होते त्यांना मरणाऱ्यांच्या दुःखापेक्षा आपणच का वाचलो याचं दुःख अधिक बधीर करत होतं. घरोघरी शेकोट्या पेटाव्यात तशा चिता धडधडू लागल्या. जगण्या मरणातल्या सीमारेषा पार पुसल्या गेल्या. माणसांचे लोंढेच्या लोंढे मदतीसाठी धावून येऊ लागले. ही मदत निरपेक्ष होती. मदतीचा बुरखा पांघरत भ्रष्टाचाराचा लोंढा इथंही थडकला. भ्रष्टाचाराचा कंप पाहून भूकंपही हादरला. ह्या भूकंपाला पुरून उरणारी माणसं भलतीच जिद्दी होती. थडग्यात गाडल्या गेलेलं आपलं घरटं खोदून काढत उभारत होती. उभारलेली घरं गावाच्या कुशीत शिरत होती. ह्या जीव घेण्या भूकंपातही जिद्दी माणसाचा अकंप आणि जीवनाबद्दलचा अनुकंप धीरोदात्त होता.